जे लवाद म्हणून बसले त्यांनी स्वतःच 10 पक्षांतर केली तसा हल्लाबोल संजय राऊत यांनी नार्वेकरांवर केलाय। चोर मंडळाचे वकील दररोज नवीन मुद्दे समोर आणतायत असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे। सुनील शेळके धमक्या देत असतील तर कोणत्या भाषेत उत्तर द्यावं? पवारांची धमकी नव्हे तर पवारांचा हा इशारा आहे असं सुद्धा राऊत म्हणाले। बावनकुळे विधानसभेला स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते, त्यांनी गडकरींना तिकीट देणं हा विनोद असल्याचंही राऊत म्हणाले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे। विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचं आहे ते ठरत नाही, पक्षातील संघटनेमध्ये बहुमत कोणाचं आहे यावर पक्ष कोणाचा आहे ते ठरतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधलेला आहे। पण लवादांनी आपल्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला आहे कारण त्यांच्यावर दबाव होता असं म्हणत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधलाय। अजून लवाद म्हणून जो कोणी बसलाय त्याने स्वतः 10 पक्षांतरे केलेली आहेत। ते कधी शिवसेनेमध्ये होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले। या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकाल पत्रावर दिसतं। आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूने तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत। बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते, आपल्याला माहिती असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे। ही धमकी नसून हा इशारा आहे, आम्ही देतोय। काय म्हणाले पवार साहेब, ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं? कोणत्या भाषेत? ठीक आहे, तुम्ही गेलात ना, तुम्ही सुखानं नांदा। धमक्या, इशारे, पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले। माझं नाव शरद पवार आहे, जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।